शेवटचा स्टॉप आहे माझा. आणि तेव्हा काट होणार. आणि मग लोकांना कळेल आयचं भारतीय बीजेपी मध्ये गेलो पाहिजे होते यार, चूक झाली. तेव्हा महेशला फोन केला असता तर बरं झालं. उगाच राहिले होते, काहीच नाही यांच्याकडे, खाली दुकान आहे. म्हणून आत्ताच एक दुसऱ्याला जरा बाहेर सांगून टाका, उरले सुरले कुठले उभाटायचे आहेत ना. कारण की मी बरोबर 31 मार्च पहिला आठवडा एप्रिल मध्ये मी यादी घेऊन बसणार आहे नवीन वर्षाची. आणि मग त्या नवीन वर्षाच्या यादीमध्ये सगळ्या सरपंचांची यादी घेऊन बसणार. त्याच्यामध्ये बघणार की बाबा ठीक आहे बीजेपी 100% निधी, चला ठीक आहे उभाटा 0% निधी, बोंबलत बसा, काही फरक पडत नाही ना, काही फरक पडत नाही. आपल्यामध्ये ती फरक पडण्याची भावना देव घालायला विसरलेला असतो. कारण आपण आपल्या पक्षाबद्दल कडवट आहे. भारतीय जनता पक्ष वाढला पाहिजे. भारतीय कृतीतून आम्ही दाखवू. आता लोकांना वाटेल नाही हा बोलायला काय, नंतर दबाव टाकणाऱ्यापैकी घेणाऱ्यापैकी मी वाटतो का. आतापर्यंत आपला स्वभाव तुम्हाला माहिती आहे. आपण दबाव टाकतो तरी घेत नाही, आपल्याला पिंडत नाही, आपला विषयच राहत नाही. म्हणून सगळा विषय क्लिअर आहे. आता पण एससीओची यादी काय होणार ती आमच्या दोघांकडे देणार, मी आणि प्रभाकर यादी घेऊन आम्ही बसणार. एससीओ मध्ये पण भारतीय जनता पक्षाच्या लोक कार्यकर्त्यांनी आपली नावं जनाजना बनायची आमच्या जिल्हाध्यक्षाकडे देऊन टाकावं. कारण का शेवटची यादी लागणार आमच्या बावनकुळे साहेबांकडे. एक लक्षात घ्या, संधीचा सोनं करा, नंतर बोंबलत बसू नका, ते सांगितलं नाही. म्हणून आता तुमची सत्ता आलेली आहे, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची सत्ता आलेली आहे. समित्या बनतील, पदं मिळतील, तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला प्राधान्य दिलं जाईल. हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देऊन जा, शब्द देऊन तुम्हाला म्हणजे निधीमध्ये प्राधान्य, पदांमध्ये प्राधान्य, सगळ्यांमध्ये प्रमाण. आता दुसऱ्या दुकानात जायचा प्रश्नच राहत नाही. सगळा माल आमच्याकडे भरला आहे, सगळाच माल भरला आहे आणि सगळा एकदम क्वालिटीचा माल आमच्याकडे आहे. चायनीज मॉडेल नाही आमच्याकडे काही. त्याची बिलकुल चिंता करू नका. शेवटी आम्ही ही भूमिका काय घेतो. मला गेल्या वेळी जेव्हा मी ओरसला ते भाषण केलं, वाद वाजवली म्हणजे मला मी काय चुकीचं बोललो. उद्धव ठाकरेंनी काय वेगळं केलेलं. मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीच्या काळात जेव्हा सरकारमध्ये आम्ही सगळेजण विरोधी पक्षामध्ये होतो, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना अटक करेपर्यंतची हिंमत या लोकांची झालेली. विचारा आमच्या अन्य सदस्यांना आमदार म्हणून मी तेव्हा महाविकास आघाडीच्या काळात माझ्या कणकवली विधानसभेची यादी पाठवायचो. 80 ते 90% यादी हे लोक बदलून टाकायचे. कामं द्यायचे नाहीत, निधी द्यायचे नाहीत, असलेली पदं रिजेक्ट करून टाकायचे. हा सगळा अनुभव आम्ही महाविकास आघाडीच्या काळात घेतलाय ना. त्याच महाविकास आघाडीच्या सरकारला स्थगिती सरकार म्हणून कोणी नेमलं, ते ह्या स्थगिती करत होते म्हणून त्यांना नेमलं ना. सगळ्या प्रकल्पांना स्थगिती देत बसले, ज्यांची सुरुवात आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली. मग आता तेच औषध तुम्हाला जेव्हा पाचतोय तर तुम्हाला काय दुखतंय बाबा, काय दुखतंय. तुम्ही काय वेगळं औषध पाजलं का. आता बरं तुम्हाला वाटतं अरे आता अन्याय आहे, ह्याला काय त्याची शपथ आठवते घेणारे. कसला शपथ. तुझ्या उद्धव ठाकरे काय गजनी झालेला काय, त्याला शपथ आठवत नव्हती. मग शरीरावर लिहून ठेवायचं ना शपथा सगळ्या. एवढी मस्ती होती तर. मग तुम्ही जो न्याय केला आम्ही न्याय केला, तर तेव्हा आमच्या किती लोकांना आतमध्ये टाकलं विचारा आमच्या मनीषजींना. माझ्या 2 महाविकास आघाडीच्या काळातलं माझं 31 डिसेंबर कुठे गेला हे मला आणि मनीषजींनाच माहिती आहे ना. आता मग वेळ ह्यांची येणार, जंगल ह्यांना दाखवायला लागणार. त्यांना परतफेड व्यवस्थित करायला पाहिजे ना. आमच्या कोकणामध्ये शेतकरी अतिशय प्रामाणिक पद्धतीने कर्ज घेतात आणि परतफेड पण करतात, बरोबर आहे की नाही. म्हणून तर आम्हाला प्रोत्साहनकारक निधी दिली जाते 50,000ची. आता जसे आमचे शेतकरी वागतात तसं आम्हाला वागायला लागेल. आता कर्ज घेतलं तर परतफेड करायला पाहिजे ना विथ इंटरेस्ट, आहे की नाही. आणि नेमकं आता त्यांचं नशीब एवढं वाईट ते मी पालकमंत्री झाला म्हणून खूप लोक आता गोवा पकडायला लागलेले ऐकायला मिळत आहे. प्रॉपर्टी विकताय इथून. पण चिंता करू नका, गोवाचे इथे लांब नाही. गोवाचे पोलीस पण आमचेच आहेत, प्रमुख सावंतांचेच आहेत. बरोबर व्हॅनमध्ये बसून आणू नाशिकला, त्याची चिंता करायची नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही का करतोय. कारण का भारतीय जनता पक्ष मजबूत झाला पाहिजे त्याच्यामुळे. ज्या पक्षाने प्रामाणिक पद्धतीने ह्या देशाची आणि राज्याची सेवा करताय
आज आम्ही स्वतः आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना काम करताना बघतोय. जनतेची सेवा करण्यासाठी 24 तास मेहनत करतायत. आज आमच्या आदरणीय पंतप्रधानांकडे बघा, दिवस रात्र आमच्या देशाला महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न करतायत आणि त्या मार्गावर घेऊन चालले आहेत. हा उद्या जो काय होणारा जो निर्णय आहे ना, घरकुलचा तो ऐतिहासिक निर्णय आहे. कदाचित लोकांना कळलं नसेल. वर्षानुवर्ष आपली जी यादीची जी काय मागणी होती ना, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने 1 मिनिटात त्याला होकार दिले आणि अठ्ठावीसच्या लाभार्थ्यांना उद्या ते लाभ भेटणार एवढं मोठं काम आमच्या सरकारने केलेलं आहे. म्हणून सगळे लाभ जेव्हा भारतीय जनता पक्षाच्याच माध्यमातून भेटत आहे, मग दुसऱ्याकडे जाण्याची आपल्याला विषयच नाही. म्हणून आज जे काही कार्यकर्ते आले त्यांनी अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे. महेश आणि मनीषजी आणि बाकी सगळ्याच माझ्या मागचे कधी सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगेल त्या प्रत्येक उबाटाच्या गावाला आणि महाविकास आघाडीच्या गावाला टार्गेट करा. जावा तिकडे त्यांना सांगा का कशाला राहताय तुम्ही, मिळणार नाही ते विकास निधी तुम्हाला. काय होत 1 रुपयाची निधी मिळणार नाही. चला या गाडीत बसा, पट्टे घालून घ्या आणि विषय संपवा. कार्यक्रमच तेवढा सब सोपं आहे. तेवढं 100% ह्या सावंतवाडी मतदारसंघामध्ये इथे भारतीय जनता पक्ष प्रत्येक गावागावामध्ये असला पाहिजे असं काम सगळ्या तुमच्याकडून अपेक्षित आहे. आणि त्याला लागणारी ताकद ही पालकमंत्री म्हणून मी तुमच्या मागे उभं करायला तयार आहे. हा विश्वास तुम्हाला हा विश्वास तुम्हाला देतो आणि आजमावून पहा आम्हाला. आणि म्हणून आपल्याला सांगेल या सगळ्या गोष्टी जो काय आज तो मिळाला आम्ही सावंतवाडीमध्ये आम्हाला पहिल्यापासून तर टप्प्याटप्प्याने आमच्या चव्हाण साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की चला आता तालुक्यामधून प्रत्येक तालुक्यामध्ये जावा. त्या दिवशी ओरसमध्ये एक बॉम्ब फोडला, आता सावंतवाडीमध्ये बॉम्ब फोडलाय, आता प्रत्येक तालुक्यामध्ये असे स्फोट होत राहणार आहे. आणि शेवटी समोर कोणच उरणार नाही. उरले तर ते पण फोन करतील आणि मला पण घ्या नाही, ते कशाला सोडताय मला एकटं. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी हे तुमच्यासाठी आहे. आपल्याला 100% भाजपच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. आपल्याला अशी परिस्थिती करायची आहे की उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये या उभाटा आणि महाविकास आघाडीवाल्यांकडे उमेदवार भेटला नाही पाहिजे अशी परिस्थिती तुमच्या मतदारसंघामध्ये करा. उमेदवारांनी फॉर्म भरत असताना हात कापले पाहिजे. अरे बाबा फॉर्म भरीन पण मतदारात अगर माझ्यासमोर जमणार नाही तर निवडणूक पण कशाला लढवीन अशी भूमिका विरोधी पक्षांनी ठेवली पाहिजे. अशा पद्धतीचं कार्य तुमच्याकडून अपेक्षित आहे. कारण का लोकांनी ना भरभरून दिलेलं आहे, मतदान चांगलं केलेलं आहे आणि आता पक्ष नेतृत्वाने पाहिजे तेवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुमची इच्छा होती की भारतीय जनता पक्षाचा पालकमंत्री असला पाहिजे. पहिले रवी चव्हाण साहेब झाले, आता मी झालो आणि आता तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण आहे. आणि मला तर आता रत्नागिरीचा पण संपर्क मंत्री केला म्हणजे तिथं पण साफ करणार नाही, तिथे पण काय ठेवणार नाही. आपली पद्धतच ती आहे. आणि म्हणून ह्या पद्धतीचं काम करत असताना मी तुमचा सहकार्य म्हणून मी आपल्याला सांगेन की आता फक्त एकतर्फी चाललं पाहिजे. इकडे तिकडे बघायचं नाही, विरोधकांना बिलकुल मदत करायची नाही. आणि हे जुने इकडे तिकडे गेलेत ना, त्यांचे उगाचचे आपले संदेश आहे ना प्रभाकरजींकडे पोहोचवायचे नाही. तेव्हा हा बोलला बघा ना, जरा विचार करा. मग प्रभाकरजी तुम्हाला असे कोणाचे फोन दिले, ते फोन करणारा माणसाचा फक्त नंबर मला द्या, मी माझ्या पद्धतीने जरा समजवत होता. परत फोन येणार नाही एवढी काळजी मी घे. त्यानं आता फार सहन केलं, फार नाटकं सहन केलेली आहे. आता काय झालं, सहन करण्याचे जरा आता ना पुरा विचार जर संपलेला आहे. आता काय विषय राहत नाही. आता ज्या दिवशी कोणी आमच्या नेत्यांचे अपमान करणारे, ज्यांनी निवडणुकीमध्ये त्यांचे जीव जास्त वळवळलेले ना, ते परत अगर पक्षामध्ये यायचा अगर कोण प्रयत्न करत असतील तर आम्ही लोक बसतो इथे. सगळंच काही नियमांतर होतं असं नाही. आता पोलीस पण माझेच आहेत, काय करणार मला, तेच माझ्यावर टाकणार शक्य नाही करणार. एवढी ताकद नाही, कारण आम्ही काय चुकीचं करत नाही, आम्ही काय कोणाच्या विरोधात जात नाही. पण आमच्या नेत्यांच्या वाकड्यामध्ये जे आले होते त्यांना आम्ही येणाऱ्या काळामध्ये संपून टाकू आज भूमिका घेऊन आम्ही पुढे न्यायनिमित्ताने चाललोय. म्हणून परत एकदा आपण सगळेजण इथे आलाय, मोठ्या संख्येने इथे जमणार, म्हणजे अपेक्षेच्या पेक्षाही मोठा मेळावा या निमित्ताने आपण आयोजित केलाय. त्यासाठी आमचा महेश असेल आणि आमचे सगळेच जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांचं मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. अशाच वातावरण येणाऱ्या कालावधीमध्ये ठेवा आणि ह्या सावंतवाडी मतदारसंघाला या जिल्ह्यामध्ये नेहमी 1 नंबरवरच ठेवा, एवढ्या अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. शुभेच्छा या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.